सब्सक्राइब कीजिए शब्द सम्राट न्यूज चैनल को और बेल आइकन को भी दबाइए लेटेस्ट न्यूज सबसे पहले देखने के लिए। नमस्कार, शब्द सम्राट न्यूज में आपका स्वागत है। मुंबई से सटे अंबरनाथ पूर्व परिसर में स्थित पनवेलकर हॉल में शिवसेना शिंदे गठ के पदाधिकारी व कार्यकर्ता सम्मेलन का आयोजन किया गया और कार्यकर्ताओं को नवीन मतदान यादी SIR लेकर कार्यकर्ताओं का मार्गदर्शन किया, जिसमें कल्याण जिला प्रमुख गोपाल लांडगे, शिवसेना के प्रवक्ता किरण सोनवणे, अंबरनाथ शहर प्रमुख अरविंद वालेकर, पूर्व नगराध्यक्ष मनीषा ताई वालेकर, पूर्व उपनगराध्यक्ष राजेंद्र वालेकर, नगरसेवक शैलेश बोईर, नगरसेवक सोमेश्वर, नगरसेविका किरण चौबे के अलावा सैकड़ों पदाधिकारी व कार्यकर्ता छत्रपती शिवाजी महाराज, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आम्हा सर्वांचे दैवत वंदनीय बाळासाहेब, आज लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी आणि अण्णाभाऊ साठे यांची जयंती सुद्धा आहे। त्यांनाही अभिवादन करतो। धर्मवीर आनंद दिघे साहेब, मासाहेब यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेतच। त्याचबरोबर या महाराष्ट्रावर सन्माननीय माजी मुख्यमंत्री, आता उपमुख्यमंत्री आणि मुख्य नेते शिंदे साहेब यांचं बारीक लक्ष या अंबरनाथवर आहे। सतत आपल्याला मदत करत असतात। त्यांचे काम एवढं झपाट्याने चालू आहे या महाराष्ट्राकडे बघण्याचं। त्याचबरोबर आपले आदरणीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं अंबरनाथवर एक विशेष प्रेम होतं आणि म्हणूनच बऱ्याच व्यक्तींनी सांगितलं की त्यांनी अंबरनाथमध्ये जी कामं केली ती त्यांच्या पूर्ण कल्याण लोकसभेमध्ये सुद्धा एवढी कामं झाली नसतील, त्यापेक्षा जास्त कामं अंबरनाथ शहरामध्ये केली। असे आपले खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाने आज आपण अंबरनाथमध्ये जसं विकासने सांगितलं की गेली 7 महिने अंबरनाथची शिवसेना गप्प होती का, 7 महिन्यानंतर हा कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा मेळावा लागलाय आणि त्याला मार्गदर्शन करण्याकरता आमचे ज्येष्ठ जिल्हा प्रमुख आदरणीय लांडगे साहेब, त्याचबरोबर आमचे जुने मित्र शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते आदरणीय किरण सोनवणे साहेब, मंचावर उपस्थित माझे सगळे मित्र, जसं आता शैलेश बोईर बांधकाम सभापती झाले, संदीप तेलंगे, विकास सोमेश्वर, सर्व नगरसेविका, माजी नगरसेवक, युवा सैनिक, महिला आघाडी आणि सगळे शिवसेनेचे पदाधिकारी, तुम्हा सर्वांना मी मानाचा मुजरा करतो। कालच तुम्हाला निरोप मिळाले आणि आज तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित झालात या कार्यकर्ता मेळाव्याला। खरं तर विकास आम्हाला वाटलं होतं की 7 महिन्यानंतर बोलवल्यावर काय होईल, ते पण पूर्वेला, पश्चिमेला हॉल नाहीये, आता पूर्वेला आपण बोलवतोय, पाऊस चालू आहे, असं असताना हॉल भरेल का? मी प्रत्येक शिवसैनिकाला, शहर शाखेतले माझे जे मित्र आहेत सगळे पदाधिकारी इथे बाजूला उभे आहेत, पद्माकर दिघे असतील, बाळा मालुसरे, राजू शिर्के, महेश अरुण सिंग, महिला आघाडीच्या आमच्या नीता परदेशी, सगळेजण, निखिल, सगळ्यांना वारंवार बोलायचो। आमच्या राजूला मी सांगितलं की थोडंसं आता 1 दिवस लक्ष द्या आणि सगळ्या जुन्या नव्या पदाधिकाऱ्यांना बोलवून घ्या, महिला आघाडीला बोलवा, युवा सैनिकांना बोलवा, कारण आपण 7 महिने झाले कुठेही एकत्र बसलो नाही। तर आणि सगळ्यांनी प्रयत्न केले, सगळ्यांनी फक्त फोन केले एकमेकाला, काही व्हॉट्सअपवर निमंत्रण दिलं आणि आज
बघता बघता हा हॉल एवढ्या मोठ्या संख्येने भरला आहे. कित्येक लोक आजूबाजूला उभे आहेत. बरेच लोक पावसामुळे कदाचित आले नसतील, काही जण गावाला गेलेले आहेत. असं असताना आज आपण जिल्हा प्रमुखांचं मार्गदर्शन तर ऐकणारच आहोत. आमचे सोनवणे साहेब देखील पूर्ण महाराष्ट्रभर फिरतायत. शिवसेनेची बाजू मांडत त्यांचंही मार्गदर्शन आपल्याला मिळणार आहे. परंतु आता जे भाषणं झाली त्या भाषणामध्ये प्रामुख्याने जो मुद्दा आला, निवडणुकीमध्ये आपण नगराध्यक्ष पदामध्ये हरलो. खरं तर आजची सभा, आजचा मेळावा निवडणुकीचा विषयच नव्हता, विषयच नाही. आपण हारलो हे मान्य केलेलं आहे. आपण का हारलो हेही काही जणांनी सांगितलेलं आहे. आपल्याला या अंबरनाथमध्ये कोणी हरवू शकत नव्हतं. आपल्याला आपल्याच माणसांनी हरवलंय हे देखील आमच्या काही मित्रांनी सांगितलंय. खरं तर शिंदे साहेब आणि खासदार साहेब, आमचे लांडगे साहेब, आम्ही एकत्र बसलो होतो ठाण्याला. त्यावेळेस 40 ते 45 नगरसेवक शिवसेनेचे निवडून येतील असं आपलं बोलणं झालं होतं. कारण एवढं काम या अंबरनाथ शहरामध्ये आपण केलेलं आहे. काही पक्ष पूर्वी 5 होते, त्यांचे 4 झाले, नंतर 1 झाला, नंतर काही बदल झाल्यानंतर 8-9 नगरसेवक त्यांचे झाले होते. त्यावेळेस आपले 30 नगरसेवक होते. आज 28 झाले. त्याच्यात काही मोठेपणा नाही, कारण आपले 30 नगरसेवक, शैलेश भोईर, आपल्याकडे 30 नगरसेवक होते. काय ज्यावेळेस एकदा वंदनीय बाळासाहेबांकडे आम्ही गेलो होतो, त्यावेळेस पुन्हा एकदा नगराध्यक्षपद मला मिळालं. मी शहर प्रमुख पण होतो, नगराध्यक्ष पण होतो. त्यावेळेस मला विचारलं काय काम केलं, नगराध्यक्ष म्हणून आपण काय काम केलं. त्यावेळेस लांडगे साहेब पण होते. तर मी त्यांना एक छोटीशी गोष्ट सांगितली वंदनीय बाळासाहेबांना, की आम्ही शहर शाखेत असताना समोरच भाजपचं कार्यालय होतं. भाजपने युती तोडली आणि पत्रकारांनी आम्हाला येऊन सांगितलं की तुमची युती तुटली. त्यांनी नगरसेवक त्यांचे डिक्लेअर केले. मी सगळ्यात पहिले उठलो आणि कार्यकर्त्यांना सांगितलं की फटाके आणा. शिवाजी चौकात जाऊन आम्ही फटाके फोडले. हेच मी बाळासाहेबांना ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस बाळासाहेबांनी मला विचारलं फटाके कसले फोडले. म्हणलं मला माझ्या पक्षाची ताकद अंबरनाथ शहरामध्ये किती आहे हे दाखवायची संधी मग काय झालं तर आमचे 16 नगरसेवक होते, त्याचे 25 नगरसेवक झाले. एवढंच मी बाळासाहेबांना सांगितलं. किती रस्ते बनवले, किती गार्डन बनवले हे त्यांनी पुढे विचारलं नाही. उठून आतमध्ये गेले. लीलाधर डाके साहेबांना सांगितलं की त्याच मुलाला परत नगराध्यक्ष पद द्या. ही शिवसेना आम्ही जवळून पाहिलेली आहे. आज शिंदे साहेब महाराष्ट्रभर फिरतायत. त्यांच्याकडे लोक इतके आकर्षित होत आहेत का त्यांचा स्वभाव, त्यांना काम करायची पद्धत कशी आहे, कार्यकर्त्यांना कसं वेळ देता येईल. रात्री बेरात्री, रात्री 3-3 वाजेपर्यंत शिंदे साहेब जागरण करतात. म्हणून आज या महाराष्ट्रामध्ये शिवसेना एवढी मोठी, एवढी फोफावत चाललेली आहे. अनेक लोक शिवसेनेकडे ओढले जात आहेत, प्रवेश करतायत. हे साधी गोष्ट नाहीये. त्याचबरोबर आमचे खासदार साहेब कांद्याला कांदा लावून रात्रभर जागून महाराष्ट्रातल्या सगळ्या शिवसैनिकांना, पदाधिकाऱ्यांना, आमदार, खासदार, मंत्री या सगळ्यांना व्यवस्थितपणे वेळ देत आहेत, त्यांना मदत करतायत. हे सगळं चाललेलं आहे. म्हणून आपण सगळेजण आहोत. असं असताना अंबरनाथमध्ये जो काही 7 महिन्यापूर्वी निवडणुकीमध्ये आपल्या सगळ्यांना जी वेळ आली, नगराध्यक्षपद गेल्यामुळं खरं तर नगरपालिकेत काय अडचणी येतात. मागच्या काही मिटिंगमध्ये
आपल्या शिवसेनेच्या सगळ्या नगरसेवकांनी जिथे खरं विरोध करायला तिथे विरोध केला. विकास कामाला कधीही आपण विरोध करत नाही, कारण आपल्याला आपले मुख्य नेते शिंदे साहेब कसे आहेत ते सगळ्यांना माहिती आहे. त्यांना आज महाराष्ट्र विकसित झालेला पाहायचा आहे. त्यामुळं विनाकारण कुठेही विरोध न करता जिथे जिथे बोट ठेवावं लागेल तिथं तिथं ठेवलं. आज अशी परिस्थिती झाली, शैलेश भोईर यांनी प्रयत्न केले. उपनगराध्यक्ष सदा पाटील यांना राष्ट्रवादीचे 4 नगरसेवक सोबत घेऊन आपण आपली 28 चे 32 केले. त्यांना उपनगराध्यक्ष दिलं. आणि AC डोक्यावर येतं म्हणून बाजूला झालं काही बाकीच्या. असं असताना ते कोर्टात गेले. कोर्टाने कलेक्टरकडे पाठवलं. कलेक्टरनी 4 महिने लावले. 4 महिन्यानंतर निकाल आपल्या बाजूने दिला. तो निकाल आल्यानंतर आपले सगळे पदाधिकारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात जमले, हार घातले, एकमेकाला पेढे भरवले, फटाके वाजवले आणि दुसऱ्याच दिवशी युती झाली पाहिजे हा साक्षात्कार आपल्या ज्या काही प्रमुख लोकांना झाला. तिथे बाकी सगळा शिवसैनिक हळहळला. आता युती का करायची? आपल्याला शासनाने 32 आपले आहेत असा निकाल दिल्यानंतर युती का करायची? माझ्याकडे काही पत्रकार आले. मी त्यांना सांगितलं की ही युती 4-6 महिने आधीच झाली असती तर आणखी चांगलं झालं असतं. परंतु 3 मीटिंग कॅन्सल झाल्या. त्यानंतर अनेक गोष्टी घडल्या. त्यानंतर आपल्या बाजूने निकाल आला. 32 नगरसेवक आपले आणि त्यांच्याकडं काँग्रेसमधून हाताच्या पंजावर निवडून गेलेले काही लोक पुन्हा भाजपमध्ये गेले. हे सगळे मिळून 28 झाले आणि आपण 32 आहोत. ताबडतोब युती केली पाहिजे असा आदेश आला आणि त्यांनी युती केली. काही हरकत नाही. पूर्ण देशात युती आहे, महाराष्ट्रात युती आहे, त्याच्यात आम्हाला काही वाईट वाटत नाही. परंतु थोडे दिवस थांबले असते तर आज शैलेश भोईर बरोबर आणखी 4-5 सभापती शिवसेनेचे झाले असते. मग युती करायची होती. हरकत नाही, त्यालाही आमची काही हरकत नाही. पक्षाचा जो आदेश असेल त्याच्याबरोबर आम्ही आहोत. परंतु शिवसेना आता विकासांनी सांगितलं तो खरं खूप नवीन आहे शिवसेनेमध्ये. मला वाटतं 6-8 महिन्यापासून किंवा वर्ष झालं असेल तरी त्याला कळतंय की अंबरनाथमधली शिवसेना कुठेतरी कमी पडते का, काय अडचणी येत आहेत. आमच्या सगळ्या महिलांना सुद्धा याच्यामध्ये काय करावं लागतं ते त्यांना कळत असेल. असं असताना आपण कुठे कमी पडतोय? आपल्यातली गटबाजी. मी विनंती करेल लांडगे साहेबांना की वाद मिटवा. तुमच्या हातात बरंच काही आहे साहेब. तुम्ही जर ठरवलं, शिंदे साहेबांना जर सांगितलं आणि खासदार साहेबांना सांगितलं तर एका दिवसाचा 1 तासाचा हा खेळ आहे. कोणीही शिवसेनेच्या पुढे जाऊ शकत नाही. असं असताना जे शहरामध्ये चालू आहे ते थांबलं पाहिजे आणि शहरातली कामं झाली पाहिजेत, शहराचा विकास झाला पाहिजे. आज ज्यासाठी ही मीटिंग लावली आपण, मतदान नोंदणी किती महत्त्वाची आहे याच्यासाठी इतर पक्ष किती प्रयत्न करतायत आणि आपण घरी बसलेलो आहोत. काही जण आपल्या ऑफिसमध्ये छोटे मोठे मेळावे लावत आहेत. परंतु आज BLO असतील, वेगवेगळ्या पद्धतीने ते लोक घरी येतात, त्यांना माणसं मिळत नाहीत. शिवसेनेचे मतदार कसे त्यांचे नावं नोंदली जातील असं जर आपण दुर्लक्ष केलं तर पुढच्या निवडणुकीमध्ये आपले 28 येणार नाहीत. आपल्याला खूप मोठा त्रास होईल, खूप फटका बसेल. याची सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे. याकरता आजची मेळावा आहे, ही मीटिंग आहे की आपण सगळ्यांनी जे काही 10 दिवस आपल्याला वाढवून मिळाले त्या 10 दिवसामध्ये आपण जर सगळ्यांनी प्रयत्न केले तर जास्तीत जास्त मतदार त्या अधिकाऱ्यांकडे नेऊन किंवा त्या अधिकाऱ्यांना मतदारांच्या घरी जाऊन घेऊन जाणं
आणि आपले मतदान नोंदणी करून घेणं हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. त्यासाठी खासदार साहेबांनी खूप प्रयत्न सगळीकडे केले. डोंबिवलीला सुद्धा मीटिंग लावली होती आणि आम्हा सगळ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. तर हा विषय सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि त्यानंतर अंबरनाथ नगरपालिकेमधून जो विकास झाला पाहिजे त्या विकासामध्ये आपण सगळ्यांनी हातभार लावला पाहिजे, कांद्याला कांदे लावून काम केलं पाहिजे. परंतु ज्या वेळेस प्रत्येक नगरपालिकेत कोणीतरी विरोधी पक्ष नेता असतो, विरोधी पक्ष असतो, तो काहीतरी गोष्टीवर बोट ठेवत असतो, तेव्हा सत्ताधारी नमतात. आज आपण दिल्लीला पाहिलं, युवक ज्यावेळेस रस्त्यावर उतरले त्यावेळेस शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घ्यावा लागला. जोपर्यंत विरोधात आवाज उठवला जात नाही तोपर्यंत या शहराचा विकास होणार नाही. त्यासाठी विरोधी पक्ष देखील मजबूत असावा लागतो आणि तो आज अंबरनाथ शहरामध्ये दुर्दैवाने राहिला नाही. आज अंबरनाथमध्ये विकास सोमेश्वर यांनी कुठल्याही आदेशाची वाट न बघता ABCDवर मोर्चा काढला. तोच मोर्चा अख्ख्या शहराचा व्हायला पाहिजे होता. त्यांनी त्याच्या वार्डासाठी काढला, हरकत नाही, का चांगलं काम होतं. त्यांनी कोणाच्या आदेशाची वाट पाहिली नाही. अशा अनेक कार्यक्रम अंबरनाथमध्ये व्हायला पाहिजे होते. 7 महिन्यापासून कुठलाच कार्यक्रम नाही. सगळ्यात मोठी खंत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ज्या पद्धतीने आपण साजरी करतो, त्याच्या मिरवणुका काढतो, त्या मिरवणुका का झाल्या नाहीत यावर्षी. आपली शिवसेना आता फार्म हाऊसवर चालते, ती शहर शाखेत चालत नाही, म्हणून ही वेळ आपल्यावर आली का? पण या गोष्टीचा विचार केला पाहिजे. आपण वरिष्ठांना विनंती करू की हे सगळं संपवा. इतर कार्यक्रम सुद्धा त्याच्या पुढे आता सण येतील, दहीहंडी, नवरात्र उत्सव, गणपती, असे अनेक कार्यक्रम. आपण दिवाळीचं फराळ साहित्य वाटतो, वह्या वाटप यावर्षी झाल्या नाहीत. खासदार साहेबांनी पाठवलेल्या वह्या आम्ही वेगवेगळ्या शाळांमध्ये जाऊन वाटल्या. खूप मोठी खंत शिवसैनिक आहे. शिवसैनिकांना आवाज दिला की शिवसैनिक धावून येतो, परंतु त्याला काम कोणी सांगायचं, त्याचं त्या शिवसैनिकावर वर्चस्व कोणाचं आहे, कोण याच्या पाठीशी उभं राहील. आम्ही पण 6 महिने वाट पाहिली की असू द्या, आपण हरलो जरी असलो, लोकांनी आपल्याला बाजूला केलेलं नाही. आपल्याच काही लोकांनी आपल्याला ही वेळ आणलेली आहे, त्यांच्याकडे देव बघतोय. आम्ही कुठेही त्यात कमी पडणार नाही. परंतु या शहरामध्ये जी विकास कामं झाली पाहिजेत, जिथं आवाज उठवायचा तिथं आवाज उठवला गेला पाहिजे. आज आम्ही आता येताना पाहिलं, ब्रिजवर 2 तास लागतात अंबरनाथ पश्चिमेवरून पूर्वेला यायला. 2 तास. खड्डे पडलेत. एकही काम त्या 7 महिन्यामध्ये झालं नाही. बरोबर आहे बांधकाम सभापती? याच्यासाठी कोणीतरी आवाज उठवणं गरजेचं आहे. युती झाली लांडगे साहेब, युती करताना आपण काय त्यांच्याशी बोललो. आमच्या शिवसैनिकाला एक सही घ्यायला 1 महिना लागतोय तिला नगराध्यक्षांकडून. त्याच्यावर कोण बोलणार आहे? कोणीतरी हे विषय मांडले गेले पाहिजेत आणि शिवसेना जिवंत राहिली तरच आपण पुढे 28चे 32, 28चे 40 नगरसेवक करू शकू. आमदार, खासदार आपण निवडून आणू शकू. पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची सत्ता आली पाहिजे. आमचे एकनाथ शिंदे साहेब पुन्हा एकदा या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेच पाहिजेत. ही महाराष्ट्राच्या नागरिकांची ओढ आहे. असा काम करणारा माणूस या महाराष्ट्राला पाहिजे. म्हणून प्रत्येक शिवसैनिकाने कामाला लागलं पाहिजे. आपण गप्प बसून चालणार नाही. आणि या नगरपालिकेमध्ये सुद्धा आपण प्रत्येक गोष्टीवर बोट ठेवलं पाहिजे. आज आपण
राजू वाळेकर यांनी उठवलेला आवाज की अनाधिकृत होल्डिंग अंबरनाथ शहरात आहेत, 5 कोटी रुपये दंड त्या होल्डिंगचा लावलेला आहे. असं असताना हे होल्डिंग काढले जात नाहीत. आपला गटनेता काही बोलत नाही, आपले नगरसेवक काही बोलत नाहीत, आपले आमदार साहेब तर त्यांच्याविषयी मला काही बोलायचं नाही. लांडगे साहेबांसमोर त्यांना मी वैयक्तिक एकदा भेटल्यावर सांगेल काय चाललंय अंबरनाथ शहरामध्ये. 2011चा GR आता दाखवून झोपडपट्टी वासियांना काय भूलथापा मारणं, त्याचबरोबर आमच्या हाऊसिंग बोर्डचे 192 लोक, त्यातले 20 तर मेले बिचारे, अजूनही बेघर आहेत, त्यांना भाडं सुद्धा मिळत नाही. 15 वर्षानंतर महाराष्ट्राच्या विधानसभेत आवाज उठवणारा आमदार आमचा, मी खरंच त्यांना शाबासकी देईल की पुढच्या वर्षी या पावसाळी अधिवेशनाआधी त्या 192 लोकांना जर घरं मिळाली तर मी स्वतः जाऊन त्यांचा सत्कार करेन. आणि त्याच्यासोबत 15 वर्ष लागली हो अजून त्यांना घर मिळत नाही. इथे मला वाटतं आपल्या काही शिवसैनिक पण आहेत, ते इथे आहेत, त्यांचीही घरं इथे त्याच्यामध्ये आहेत. का असं होतंय, काय करताय ते? संध्याकाळी फक्त फार्म हाऊसवर बसणं असं चालणार नाही.